तुझे की अहो दादा बरं राहू दे दादा. नमस्कार. तुम्ही या. नमस्कार दादा. गाव कुठलं? खातगुण मधले ते. मागाशी आपली गाठ पडलेली आहे आता आणि आली ते दादा खाई घेऊन आली बघा आपल्याला. तर दादा घेऊन आली ती काय आहे स्लाइस घेऊन आली ती पोरासनी प्याला. दादा खरं तुमचं मनापासून आभारी आहे या भेटायला. कुठलं फॅन आहे रायबा बाजी बाबऱ्या ब्रह्मा आवडतं कुठला जास्त? मग असं ते व्हिडिओ आवडतील काय आपलं? हो हां 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 चालतं चालतं. हा 39 मध्ये बघा आता. चालते दादा धन्यवाद. खटाव आपल्या कमेंट लय आलेलं माहिती भाया या शेटला व्हिडिओ एकदा दाखवला. बल्ली काय बल्ली शेट बल्ली भाऊ शेट नो बल्ली भाऊ पण नाही एखादा व्हिडिओ आली ते स्लाइस प्यायला आली ते आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीनं स्लाइस दिला आपल्याला 2 लिटर. बल्ली ग्लास त्यांनी आणली ते भले आला का 2 शब्द बोल केला का ती कट करतो रे मी. बोल की जरा काय आपली फॅमिली वाट बघते तुझी किती दिवसात 15 मिनिटांना आम्ही नाही 20 मिनिटांनंतर आम्ही खाली पळायला जाणार आहे. कोण आम्ही? बैल म्हणते का आम्ही? पळणारच होणार. आता आम्ही थंड होतो भैया. ही आणि दादा भेटायला आलेले आपल्याला. घेतलं जायते काय गावात नाव घेतलं? नेर मधला आहेत. दररोज व्हिडिओ बघतील आपलं. आणि चला कुठं चला थांबा. 39 गट आहे अजून टाइम आहे. आपली जोड इथं बांधला बाबऱ्या आणि ब्रह्मा आणि दोन्ही पण एका साईडचे आहेत म्हणजे एका भागातले आहेत. घरचा साज पहिल्यांदाच पाळणार आपला. दोन्ही पण इथं आहेत. सुट्टीला बोललेली आम्ही तिथले आणि सबस्क्रायबर आहेत ते ओळखीचे आहेत त्यासनी. तर आपला जोड बसलेला आहे खाली बाबऱ्या आणि ब्रह्मा संकट खाली बसलीत मागाच्या उभाच आहेत. असं दिसते जोड. केश काय वाटतंय कसे सबस्क्रायबर आपली फॅमिली? हा आता आपल्या छकड्याला ऑइल नाही मग आम्ही बाह्याला गेलेला बाजूला मी बाह्याला फोन केला तर ती व्हिडिओ पुढे यायला नाही म्हणते सबस्क्रायबर. तुम्हाला लांबनं दाखवतो काही गाडी बसली का टी शर्ट आहे का काही ही गाडीवर आता नुसतं म्हणजे काय झालं तर म्हटलं ऑइल पाहिजे आपल्याला छकड्याला कारण छकडा नवीन आणलाय तेव्हा तिने सांगितलेलं की आम्ही ऑइल केलेलं नाही तुम्ही ऑइल करा. आणि लगेच मध्ये थांबा 5 मिनिटं थांबा आम्ही निघालो ऑइल आणायला. काही दादा इथं तर निघाली ऑइल आणायला. या चालते. तर खरंच आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आला आहे लय म्हणजे इतकी प्रेम करते आपल्या रायबा बस. आज जिवंत उदाहरण बघितलं मी. इतकी जण गाठ पडली ते आज लय जण गाठ पडली आणि काय ठराविक जण आहेत ती म्हटली ते आमचा व्हिडिओ करू नका आणि जे इच्छुक आहेत त्यांचा व्हिडिओ केला. आणि आत्ता नुसता असा विषय झाला की ऑइल करत बसलेलो आम्ही. ऑइल आणायचं आमच्या ध्यानात नाही. ह्यो छकडा आपण जो आणला आहे त्यांची थार ते आधी सांगितलेलं आम्ही ऑइल केलं नाही तुम्ही ऑइल करा. आता तुम्ही बाह्या शेट गेला कुठं बाह्या शेट गेला खाली निका रेषेवर सुट्ट्या बघायला. मग बाह्याला फोन केला म्हटलं तिथं ऑइल कुणाचं मिसळलं तर ह्या दादाने ऐकलं म्हटलं काय झालं म्हटलं ऑइल पाहिजे. तर दादा काय बोललं नाही थांबा 5 मिनिटात तुम्हाला ऑइल आणून देतो. गाडी घेतल्यानं 2 व्हीलर घेऊन गेली ऑइल आणायला. तेव्हा दुसरे दादा आलं ते स्लाइस दिला 2 लिटर. परत आली दोघं ती गाडी मदत सांगा काय पाहिजे 100% मदत करतो. इथंच आहे कधी पण फोन लावा. तर परत म्हणजे ती खाली सुट्टी करायला वगैरे म्हणजे एवढी जण खरंच जी आपली फॅमिली आहे त्यांचं खरंच मनापासून आभारी आहे. आता ब्रह्माशेट उठलेत आपले. तर अजून एक सबस्क्रायबर आपल्या कडेला बसलेत फॅमिली आपली. तर ती पण कार्यकर्ते असतात ते म्हणते व्हिडिओत नाही अशी भरपूर जण येऊन गेले ते नाही म्हणते ते व्हिडिओत. बघा इथंच बसली ती नाही दाखवत. हे दादा आहेत नाव काय म्हटलं तुमचं? सत्यवान नवले. हां हां गाव कुठलं? नवलेवाडीचं आहे. अंदी मोलो असे आहेत. तर म्हटले असं नाही तुमचा नंदी आणला का नाही मग म्हटले हे कोणाचं आहे मग असं आपली फॅमिली आहे म्हणजे लय भारी वाटतं. तुम्ही आला म्हणून आलो मी मैदानाला. हां मी फक्त एका वर्षात फक्त पुष्कळ मैदान करतो. हां
आणि कसं सांगते का मागं बी तुम्ही ह्याला आला मला वाटतं आला विंग मध्ये वेगमध्ये हा बरोबर ते आम्हाला लांब पडतं तिकडे याला हा आम्ही पहिल्यांदा एवढ्या लांब आलो हो पहिल्यांदा मी ना वडूजमध्ये आलोय खरी वडूजपेक्षा लांब आहे ओढूच बी आम्हाला जवळ आहे हाय काय हां वडूजमध्ये भाजीला आणलेलं बघा भाजीला त्यावेळेस नव्हतं आला. तेव्हा जेव्हा भाजी सळा पडत होता ना तेव्हा मी इकडची मैदान करत होतो म्हणून ते भाजी वडबीड निघाली पळायला लागला नाही ती भाजीचं पळाला नाही होय तर हे टॉप मध्ये 10 मध्ये राहणार बघ तो. अहो तो नुसता पळायला पाहिजे सांगा बाकी काय विषय नाही तरी बघा बाई शेतचं काम असं आहे नंदी बांधतो येतं आणि फिरतो या असले घेऊन जरा सांगा त्याला कमेंटमध्ये आता पाणी करा म्हणणार आहे गावाला. पाणी कुठं अजून टाईम आहे हो म्हणणार. ते म्हटलं नाही ऑइल घेऊन यायला लागली ते म्हणून आली सबस्क्रायबर आपले विचारते ते बाई कुठं प्रमोद नाही सुट्टी नाही करायला ना ह्यो. येऊ सुट्टी मेक दीपक ह्याच्या सांगाव गेला ना माझी दिलीप ड्रायव्हरची गाडी आहे. तर दादा ऑइल घेऊन आली ती तर दादा हित आहे ती म्हणजे दाखवत नाही तर ही दादा हितो पाहिजे दादा हितो तर दादा हितो पाहिजे चेहरा दाखवत नाही कारण ती बोलली कॅमेऱ्यात नको म्हटली काय येत आहे तर ही दादा घेऊन आली कसला आहे जळकच आहे ना का होय हेच पाहिजे आपलं. आणि येता येता ही आणि घेऊन आली काय दादा कशाला तुम्ही आणलं सर राव आईस्क्रीम घेऊन आली अहो गोळीगत काम झाले जेवलेलो आम्ही जेवण आम्ही आईस्क्रीम खाल्लेलं परत ते दुसरं सबस्क्रायबर ते स्लाइस देऊन गेलेली तर दादा आईस्क्रीम घेऊन आली इथलं जाईल पुण्याला असतील नाही तर आम्हाला बी रात्री म्हणजे मी रात्री व्हिडिओ बघितला तेव्हा मला माहिती पडलं की येणार आहे ती म्हणून मी परत आता आलोय दुपारी. तर ही दादा कॅमेऱ्यात आले नाही अजून पर्यंत आता घरी घेऊन निघाले ते चहा पाणी नाश्त्याला म्हणजे लोकच म्हटलं सरबत द्या मी माझं लाईट दोन तशी काय त्यांचं लई मदत केली आहे मी आता गाडीच्या आपल्या गाडीच्या पुढे गाडी लावल्या चला आता त्यांच्या घरी जाऊया काही नाही आपला नंदी 3 नंबरला राहिला तरी असली काय नाही ते मग तिथे आमचाच नंदी आणला तरी आमचा जिंकला तरी आमचाच अशी फॅमिली आहे प्रत्येकच गोष्टीत तेवढा भाजी तेवढा सळा आमचा भाग आता फरक पडला बरं का भरपूर तर आलेलो आहे तो कॉलेज पण आहे कॉलेज काही स्कूल आहे माहीत नाही आणि कुठलं तर कुठं गाडी थांबून समोरचं कराय बघा त्यांचं सबस्क्रायबरचं दादांचं चला एका गाडीमध्ये त्यांची घरी जाऊन काल आम्ही माहिती ना रात्रभर झोप नाही विचार करून 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 रोज फिरलो एवढं आपण आता पसारा पण भरपूर वाढला इकडे 3 गाया ती 4 8 9 असं टोटल 10-11 आहे ती सगळी बारकी मोठी बघून सगळ्यात बेकार कुठलं वाटतंय आपण एवढं धाड पाडतोय एवढं कष्ट करतोय आपल्या कष्टाला काय फळ मिळणं झालं आता काय काय केलं बरं भाजी रायबाचा विषय द्या सोडून बाबऱ्यासाठी पण धाड पाडलो ब्राह्मासाठी पण धाड पाडलो पळते तर पळते तर आपलं बॅटलं काय 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 कळलं मला म्हणजे पानच आपलं सळलं नाही काय करायचं पाहिजे अशी काय आता मैदानात खर्च आता लय होते खर्च जाऊन देऊ पण गेल्यासारखं आपल्या युट्यूब फॅमिलीला पण अपेक्षा असते गाडी लागली सगळ्यात बेकार कुठलं वाटतं माहिती का पहिलं साथ देणार आपण मस्त कष्ट करतो सगळे पहिलं पण साथ देणार ते आणि सगळ्यात बेकार वाटते आपल्याला ही युट्यूब फॅमिली कारण की असं मला त्या महाराष्ट्रात येत आपण गाडा मालक असं हो की गुलाल नाही अजून काहीच नाही तर युट्यूब फॅमिली एवढी आपल्याला सपोर्ट करते फक्त काय काय म्हणजे युट्यूब फॅमिली पण आपली लय नाराज झाली आहे ह्या आता बाबरे पण असंच करायला लागला आहे ब्रह्मा पण असंच करायला लागला आहे म्हणजे स्पीड त्यासनी हाय का आहे आणि तुम्ही पण दोन खाते तू कुठनं पण पळते फक्त आपलंच पान सळलं नाही मग त्या फॅमिली पण म्हणत्या की बघा तुम्ही आत्ताच्या युगात ती असं चालणारच नाही की तुम्ही देऊन टाका एखादं टॉपचं घ्या तर काय आता आम्ही असंच म्हणजे म्हणतोय की जरा विचार करायला लागलो कारण की आपल्या फॅमिलीचा पण विचार केला पाहिजे जरा दुसरी फॅमिलीचा त्यातून पण वाटतंय की कधीतरी गुलाल आपल्याला मिळेल कारण की गुलाल केव्हा मिळणार वस्तू कशा असल्या तर गुलाल मिळेल आपली वस्तू सातच देणं आपल्याला बरं पळत्या आणि काय झालं लोड कुठला लागला आपल्याकडे की 4 न दे पळवू का पळवू काय पळवू त्यामुळे पहिलं पण आपल्याला पाहिजे असं गुन्हा झाली
मग आम्ही आता मग ती दोन निर्णय घ्यायचा ती 2 द्यायची ब्राह्मा आणि बाबऱ्या ती 2 देऊन त्यात आणि थोडीफार रक्कम घालून एक टॉपचं हातर घ्यायचं असा विषय आमचा चालू आहे. कारण भाजी रायबाचा काय आपली फॅमिली जीव की प्राण आहे भाजी रायबा तिकडं काय आम्ही हात पण लावणार नाही आणि भाजीवर अजून इतकं प्रयत्न करणार भाजीला काय सगळा पळवणार नाही त्यात काय विषय झाला रायबाचं काय आपण म्हणल्याप्रमाणे त्याचं दुसऱ्यातच काय असेल ते कळ आता नुसतं व्यायाम पेरं आणि भाजीमध्ये मैदान रायबा भाजी काय जीव की प्राण फक्त हे 2 आता आम्ही म्हणतोय द्यायची आणि एकच टॉपचा हात्यार घ्यायचं आणि आपली फॅमिलीनं पण लई वाट बघते कावायात गुलाल मिळायचा काय फॅमिली पण म्हणते तुमचा आहे आमचा म्हणजे आता फॅमिलीला पण गुलाला घेऊन द्यायचं असं डॉक्टर हाय बेकार वाटतंय की ती मैदानात येते ती आशेने येते की गट काढावा असं पण गट पण निघे ना आम्हाला लाज वाटायला लागली आता आणि प्रत्येक मैदानात जाय तिथं फॅमिली आपली येते आशेने येते ती पण ती काय आपलं म्हणजे बरं येते ती आणि मदत आणि करते ती माझी मदत करते तेच वाईट वाटते दुसरं काय नाही मग ते असं वाटतं की आयला बास बेकार वाटते त्यात गटातच मार खाल्ला नाही असं मानच खाली जाते बेकार म्हणजे ती आशेने येते ती मागणं आपली आणि ते आपलं गट बी गाडी काढे ना आणि लगेच दुसरं एक बोलायचं आपल्याला काय माहिती काय काय फॅमिली पण अशी आहे की पळाले तर उदं करते आणि नाही पळाले की लगेच तुमचं व्यायाम पडतोय आता सगळं त्यार बोलणाराची काही तोंड धरा येत नाहीत पण तसं नाही विषय कारण आपण आता भाई आहे तू किती अरे तो कुठं कुठं कमी पडतोय खाया बिया पण नाही व्यायामला पण नाही त्यासने हात लावत नाही एवढा असला मालक मिळायची नशीब पाहिजे सगळं वेळच्या वेळ बघते त्यांचं असं नाही आता काल मैदानात गेलो तर कुट्टा घेऊन गेलो पाणी घेऊन गेलो बायदा गट मार काढून हे काढून नाही गटाला मार खाल्ल्या काय काय जण एवढा लाग नाही लगेच जरा थांबवले अर्धा तास कुट्टा टाकली पाणी जाऊन मग गाडी फक्त आता हेच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे फॅमिली पण आपली नाराज होऊ नका कारण की मी एवढा निर्णय घेणार आहे बाबरे आणि ब्रह्मा देणार आणि एकच टॉपचं घेणार आहे कारण की आपल्या फॅमिली पण कळतंय घेतलंच पाहिजे पर्याय नाही कारण की आपल्याला जर गुलाबात राहायचं असलं तर आपल्याला एखादा टॉपचा नंदी घेतलाच पाहिजे आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा एखादा असला टॉपचा म्हणजे तुमच्यानं आम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करा मला इंस्टाला तुमचा नंबर पाठवा पर्सनल म्हणजे मी तुम्हाला 100% फोन करतो फक्त आम्हाला एक गुलाबला द्या आपला टॉपचा कारण की भाजी आहे आपला रायबा आहे भाजी आज उद्या सुराला 100% लागणारच आता या डोसमध्ये मला वाटतं लागेल सुराला तर डॉक्टर म्हणजे एक 10-15 दिवस त्याला जरा ते डोस कंप्लीट होते मग डायरेक्ट मैदान खेळावरती ती एक करायचं आहे आणि हे एक जरा मुक्ती आता देऊन टाके मग आणि एकच टॉप घेऊया दोन्ही जे पैसे येतील त्यात आणि थोडंफार घालून एकच हातात घेऊया म्हणजे ती 3 राहते आपल्याकडे बेकार कशाच वाटतंय आपण आता मी त्या दिवशी सांगतो तुला मी मैदानात जातो 4-4:30 आलेलो आम्ही दोघं भाईयांनी म्हणजे उठल्यावर 4ला 4:30-5 वाजता येते याला तिथनं 9 वाजेपर्यंत 9 पण 8 वाजेपर्यंत आवडलं सगळं परत मग पोरं मित्र वगैरे आले मित्र पण येते तितकी मदत करायला ती आज चालेल मग काल अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं ते बाहेर पण डोळ्यातून पाण्याला आपण वडून म्हणजे राज्याला माहिती भाजी घास झालेली तसा मार खाऊ दे काय वाटत नाही घासा घास झालं मार खाऊ तवा गटणीगोरी म्हणत होतो आपण तेव्हा भाजी नुसता मोठ्या बैलाच्या एवढ्या अंतरानं मार खायला नुसता भाजी आणि तवा रडलेलो ते जेव्हा कालच्या मैदानात रडलो काय झाला विषय कधी आपल्याला एक मदत करावी तो राखीशी म्हणून माहिती आहे बाहेर नसेल तेव्हा एक मुलगा असतो मदत करायला काय तो काल मैदानात आलेला गाडी निघाली त्याला अनुभव ज्यादा कमी म्हणजे पहिल्यांदाच पाहिल्या क्षेत्रात गाडी खालून सुटल्या गाडी होती पुढे आपली जरा लय पण नव्हती जरा पुढे होती मग गाडी सुटल्या घेऊ इतका वाढा लागली गाडी करून हात वर करून असा टाळबिळ करून दादा बसली गाडी मला वाटलं दुसरा म्हणजे आपल्याच पलीकडच्या फाटीला हो आयला मी म्हणलं बहुतेक पलीकडची गाडी बसली म्हणजे एवढा रागा करते मला मी असं बघितलं मी त्या ह्याच्यात होतो म्हणजे तंद्री असं बघितलं मी काय लक्ष दिलं बरं काय बुशामध्ये दिला अरे राखेल म्हटलं का गाडी आपल्याला लागली हो काय बोलताय मला गाडी बघा कुठं आहे त्याला इकडे कळत नाही ग तिकडे कळत नाही रे विषय काय खालनं गाडी सुटली का आपल्याला वाटतं आपली गाडी पुढे पुढं असते का ना त्यातून कळते मला पण ते अनुभव जास्त आले ते मी म्हटलं त्याला गाडी आपली माग आहे जागा वगैरे थांबू बस माग आहे गाडी डोळ्यातनं पाणी आलं नको भयाच्या डोळ्यातनं पाणी आले माझ्या आजी खरं ती जरा आपली फॅमिली पण होती तिथे गाडी सोडायला आपली गाडी सोडायला ती पण एक फॅमिली मेंबर होता तो पण रडत होता दादा गाडी बसली आमच्या पुढे त्यो पळत बसली गाडी बसली तोच विचार केला की आपण आयला एवढं धडपडतो एवढं कष्ट करतोय आपली फॅमिली एवढी अपेक्षा आहे फॅमिलीची आपल्याकडे तर बसलं तर आपण मला वाटतं बोलायला गेलं म्हणून जरा काळजाव आता दगड ठेवून म्हणतोय ब्राह्मण याचा आणि एकच टॉपचं घ्यायचं भाजीला रायबाला आम्ही हात लावणार नाही म्हणजे ते विचारही करू शकत नाही करायचं असतं तर भाजी मागच घ्यायला बरोबर आहे कारण भाजीला मागितल्या किती रकमाला ही ती काय तुम्हाला सांगू एवढ्या रकमाला मागितलं तरी मी नाही म्हणतो भाजी घेणार माझी इथं आहे
रायबाचं काय ते काळजीच नाही आपली. काय करायचं आणि स्पीड आहे का लगेच स्पीड आहे सगळं आहे फक्त काय पैर घेणं लागेल. आता 4-4 बैलाचं पैर कसं करायचं. पण ह्यो बाजी जरा दमुटी म्हणून बाजी सुराला पहिला करायला म्हटलं वाईट आहे ती. पाहिजे आहे. आता ब्रह्माला पण स्पीड आहे भरपूर. त्याला बैल तसा पाहिजे आपल्याला. परत आपलं एक चांगलं घेऊ आयो रायबा भाजी आम्ही तो दुसरा एखादा घेतलेला तीनच ठेव पण चांगली. कमेंट मध्ये जी पण सांगा कोणाला पाहिजे असलं तर आम्हाला इंस्टाला मेसेज करा, पर्सनलमध्ये नंबर पाठवा, बोलू आपण त्याविषयी. कारण की खर्च पण आहे भरपूर. आता खर्च लय खाद्याचा आला, आपली कुट्टा वैरण आली, वैरण पण इकडं आणायला लागते. आम्ही घेऊन निर्णय घेणार आहे. जर घराची पण वाढायला लागली मग ती जरा कमी कर, कारण मी घरात बसते जातो तिथं आधी 12 वाजता परत जायला शेती लक्ष नाही. शेती लक्ष देऊन जायला परत काय आले 12 वाजले घरात जायला, इकडे तिकडे गेले की आणि 3-3:30 यायला लागते. आणि फेर आले व्यायामाला पाहुणे आली. एवढं कष्ट करून त्याचं फळ बी नाही, करायचं बी काय नाही, फळ बी नाही. नाराज जायचं फळ मिळत असतं तर मग काय विषय नव्हता. जा डबल आणि मैदानात जायचं, नाराज होऊन यायचं, जायचं आशेनं जायचं. सकाळ कधी उठत नाही, 5ला उठून आवरायचं, सगळं करायचं आणि गेलं की आणि नाराज होऊन यायचं संध्याकाळ तोंड पाडून. आणि सगळ्यात बेकार वाटते सगळ्यात आपली फॅमिली पण बेकार. तर काय राशन येते ती. कधी तुम्हाला सांगतो आपण गेलो का मैदान कुठल्या पण खेळायला, कुठं पण जाऊ सगळी सगळी आपली लागेल का नाही, सगळी मोबाईल काढून बघत बसतील. तर बघती सगळी बघती. तर 39 गाठावा 39 जेव्हा 35 ते 39 साली जायचे 40 तेव्हाच मोबाईल चालू करतो. तर काय लाईव्ह सगळे ती सगळा हिरो मोठच होतो. परत मी 800च्या मालच खाली जातो. मला आपण काय म्हटलं स्टेजच्या बाबा मागे काय मला मुलं गेला बेकार वाटतं जाऊ. आज पण रानात यायची इच्छा नव्हती माझी. शेवटी म्हटलं मुख्य जनावर आपण कसं आपल्या ह्याच्यात बसत होतं का. याला बाबऱ्याला पण मागितलं आहे त्या सोडून मागल्या महिन्यातच मागली होती ती. बाबऱ्याला मागितलं चांगल्या पैशाला. बाबऱ्याला ज्याचा आहे तर आता तो माणूस आता तवा मागत होता, तवा घात होती त्या माणसाला मागणार नाही त्यासून पाहिजे म्हणतो. बघा जर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो ब्रह्मा पण आपण देऊन टाकते आणि चांगलं किंवा टॉपचं काय आपलं रायबाची पण वड निघल. रायबा पण सांगते काय यो त्याचा तो कसा आहे मैदानात गेले त्याचा राग बी त्याचं वेगळंच असते. तोरा वेगळा असतो मैदान. नाही बाबऱ्या पण पोचते जास्त. फक्त त्याचं काय उत्तर भेटते का काय ना काय दोड्या लागला आमचं. हा सगळ्यात म्हणजे महत्वाचं कारण आहे हे. आता बाबऱ्या ब्रह्माला स्पीड आहे, काही विषयच नाही त्याचा. फक्त एक वेळा आले लोड यायला लागलाय आणि अपेक्षा आमच्या अशा की बाबानं गट तरी निघावा जायला त्या. आता काल एवढ्या लांब गेलो 90 किलोमीटर आहे. हो 90 किलोमीटर एवढ्या लांब गेलो वाटलेलं जावं आम्हाला. गाडी राहणार आज होय कटणारच आणतो. त्यात काय आपलं गॅडलं तर म्हणायचं स्पीड होतं काय होतं गाडीला काय. बाबऱ्याला पण स्पीड आहे भरपूर. बाबऱ्या दोन्ही खांदी कुठं पण टाकला तरी चालते. ब्रह्मा दोन्ही खांदी ती कुठे पळते, बाहेरनं पळते ती, बाहेरनं पण पळते, काय विषय नाही. आता नागठाण्यात बाबऱ्या पळाला, बाहेर पळते, नेड्यात पळाला, वाळव्यात पळाला. ब्रह्मा काय एकच मैदान केलं गट पास केला नेड्यात. ते दुसरं मैदान होतं काल पण बाहेरूनच पाहिलं काय कडेची गाडी सुटली खाली. काल कडेची गाडी सुटली आणि सेमीला नेरल्यात कडे नुसतं आलं होय. म्हणून येऊन निर्णय घ्यायचा आहे आपल्याला. कारण की पर्याय नाहीतर आपल्याला बोलायला मिळणारच नाही. हा तर अजून रायबा बारका आहे. रायबाला कुणाला लावसपर्यंत लय थांबायला लागलं. कारण रायबाला आता मैदान चालू करायची बारकी बारकी आपली ज्या मॉडेल रायबा पान रायबा पाळणार का रायबा पान विषय राहणार. कॅमेरा त्यांनी म्हणजे आपल्या फॅमिलीला अजूनही बघितलं त्याची मस्ती ॲग्रेसिव्ह बनवा वगैरे. हा ती झाली की पण ॲग्रेसिव्ह नुसता तो ॲग्रेसिव्ह नसतो. पाय टायमाला पळतोच जिट्टीनच पळतो. हा जिट्टीनच पळाला. वाळत कसं पळालेला कॅमेरा झाला त्याला माहिती. तेव्हाच आम्ही वळाकडे कसं पळणार फक्त त्याचं कसं आहे ते आम्हाला माहित आहे. तो कधी कमी पळतो कधी जास्त पळतो. रायबा सगळं माहित आहे त्याचं आम्हाला खोडी. जेव्हा आम्ही त्याला मैदानात हे काढणार आहे तेव्हा तो चांगलाच पळाला. म्हणजे अजून त्याच्याकडे आम्हाला अपेक्षा नाही काढणार त्याला रायबाला. तेव्हा रायबा काय ना काहीतरी खेळ करणार 100%. ते अजून बार काय अजून हा त्याच्याकडे काय आम्ही आता अपेक्षा काहीच नाही धरली. त्यानं अजून किती पण पळलं. आणि महत्वाचं सांगायला पाहिजे ते 3 गाय गावायचे आमच्या. 3 गाय समजा 2-3 महिन्यात एक येईल. लगेच 1-2 महिने घ्या पण दुसरी. लगेच 1-2 महिने घ्या पण तिसरी. तिने पण गाय समजा 3 खोंड झाली तर आमचा तिथं निर्णय बदलू शकतो. आता जातीवन झाल्यावर कोण देणार आहे का देऊ शकत नाही. जातीवन झाले आता रायबा कसा झाला तसं. म्हणून तर म्हणजे ही प्रजा एवढी 2 कमी करूया. कारण की हे घरचं होणार. हो घरचं
म्हणून म्हणलं येऊन निर्णय घेतला आम्ही, कारण काय सांगू शकत नाही. समजा गायला आता एकदम जाते म्हणून म्हणला तरी हे गाय एक नंबरची. हो ती आता येईल. तिला जर फळ झालं तर काही विषयच नाही. रायबाजी आईला पण काही विषयच नाही. हो तिकडे जी राधाची आईनं जी राधा आहे बघा, जी राधा पण कशी दिसते बघा, हो पांढरी शुभ्र आहे. मग तेच म्हटलं समजा जर झाली तिने 3 हो तर तिने एक तर ठेवणार आपण. हो त्यात काय पाहिजे म्हणजे ठेवणार म्हणजे घरचं हो. मग ते आता मग समजा 3 झाली, ही 2 ही किती बाहेर आपली 4 आणि 3 5 6 7 कोंड बैल, 7 बैल 4 गाय. इथं तुम्ही यात टाकायला लागतो खायचं आधी. म्हणून निर्णय घ्यायचा आहे. म्हणून कोणाला घ्यायचं असलं तर बैठकीला बसू आपण. आणि आम्हाला एखादा टॉपचा बैल असला, तुम्ही सांगा. टॉपचा म्हणजे कुठला लय 8 असं 10-15-20 लाखाचं तेवढ्या मध्ये बोलू नका. फक्त आपला गट तर निघावा. गट निघाली की आमचा असं पाहिजे असलं तसलं घेतलेलं चांगलं. अंधारातला असला तरी चालतो. अंधारातला तसलाच पाहिजे आपल्याला. कारण की गट निघाले की मग तिथनं पुढे आम्हाला कळतंय सेमीर बैल त्या पापात कुठला घालला तिथनं पुढे. करू आपण बरोबर. तर आम्हाला बघा ना, आपली फॅमिली लय मोठी आहे. फॅमिलीनं कमेंटमध्ये नक्की सांगा ना, पर्सनल मला आपला इंस्टाला नंबर पाठवा, हो तिथं बोलू आपण. आम्हाला एखादा नंबर चांगला बघा मुलाला वगैरे. पण आधी आपली इतकी 2 तर आधी 2 कमी झाले नाहीतर लय लोड येईल पुन्हा. बारका लोड नाही उन्हाळ्यात बेकार कशाच वाटते. जायला जाऊन मान खाली घालून निघते तिथं बेकार वाटते. हां ते आणि मैदानाचा खर्च एका घरची 30 किलोमीटरच्या अंतरावर जर नेलं तर 5-5.5 रुपये जातो. घरची जरी नेली घरची नेलं आणि तिथनं पुढे 90 किलोमीटर इकडे 100 जर गेला तर 8-9 रुपये जाते. सहज जाते तो. आपण पैशाचा विषय काय नाही, पण समाधान नाही ना गेल्यासारखं. हां पैसे जाऊ देऊ, पण समाधान नाही. हे जण म्हणते ते अशी की दादा तुम्ही एवढं सोशल मीडियावर आहे, एवढं आपल्याला प्रेम मिळते, हां तुम्ही का धाडस करत नाही का? होय होय धाडस कराय काय नाही, बरं ते धाडस तर करायला आधी वाढायला येते, ती 2 तू कमी कर आणि घे तुला कुठलं यादायची तर ही कमी कर आधी. होय. तर आम्ही आलो आत्ताच गावंदरीतनं आलो आणि शेअर करायला लागले एकदम खूप पिकली म्हणलं आणि आपली फॅमिली बरोबर शेअर करूया, कारण की आपण सगळ्या गोष्टी शेअर करतोच फॅमिली बरोबर. मग आणि हे निर्णय काय घेतला आपण ह्याचा ब्रह्माचा आणि बाबड्याचा, कारण की आपल्याला बिझनेस टाकायचा आहे. आपल्या खात्याला भरपूर गिराईक येते. काय होते खाती करायला लोडलं जातो, म्हणजे ते साहित्य गोळा करा, इथं मिक्स करा, परत तिकडं दळा न्या, त्यात कंप्लीट 2 दिवस जाते. मग आता म्हणजे घरातली पण काय म्हणते ती असं कर 2 कमी कर, आपल्या वस्तू मस्त असते शेड आहे का हो पत्र्याचं असं शेड मारूया, मिशनरी गोळा करूया, मिशनरी आणूया, सगळं मिक्स करायचं, दळायचं सगळं करूया. फक्त मग तिथे 2 कमी कर, कारण की तू जर हयात बिझनेस टाकला तर तुला म्हणजे परत आणि चौघांचं नियोजन करणं पण लय अवघड जाते. अवघड जाते ना. आपली फॅमिली आपली असा तसा आपला रायबा हळूहळू एवढं पुढच्या सीझनला होईलच चालू. पुढल्या वर्षी एवढा पावसात आपला रायबा चालू आणि नंतर आपला बाजी पण 100% देवाच्या कृपेने आपला चांगला पळणारच आहे. अजून भाजी परीक्षा बघते मला भाजी रायबा ही आपली काळजी होय. फॅमिली पण काळजी. आणि आता जर ह्या तिघीसनी 3 झालं बांधायची कुठं हो मोकळी करायचा मुक्त गोटा थोडासा. आणि शेवटी घरातल्यांच्या पुढे यांना पण जायला येत नाही. आईंचा शब्द अंतिम शब्द असतो यांच्यासाठी. पण काय चुकत नाही त्या बाळा जर तू हयात बिझनेस टाकूया विचार तुझा बिझनेस काय काय म्हणून करणार. आणि भैयांचं पण तीच मत आहे की दादा 2 सांभाळूया, खरं चांगली सांभाळूया, रायबावर लक्ष देऊया, बाजीवर लक्ष देऊया आणि त्यांचं चांगलं पैर करून त्यांना पळवू असं 2 देऊ आणि थोडंफार पैसे घालून आम्ही चांगला बोलणार जरा ह्याच आहे टॉपचा. पण असा भेटला तर भेटला तरच फॅमिली आपली आम्हाला आधी सांगा पेमेंटमध्ये एखादा नंदी कसा पाहिजे आम्हाला 15-20 लाखाचा नको आहे आम्हाला. अंतरात आमचा जसा बाजी भेटलाय तसा चालतोय आम्हाला. अंतरातला द्या चांगला द्या, कारण की आम्ही नंदी घेणार म्हणजे ती सगळ्या महाराष्ट्रात बघणार होय. आणि भैयानी पण एक 4.5 लाखाचा नंदी घेतला टॉपचाच, पण आता त्याचं जे आजार पण होतं ती काही कळालं नाही. शेवटी नंदी गेला, पण भैया अजून त्याचं कर्ज फेडत बसलेत अजून. काय झाला विषय सांगतो त्या नंदीचा झालेला धनर्वार. मग यासनी पण पहिल्यापासून जर जो नंदी मालकाने दिला यासनी मालकानं जर सांगितलं असतं की धनवार एखादं इंजेक्शन करा, कारण पहिलं काय तर लागलं ना जखम काय तर नाही झालेलं ना पत्रा लागलेला पण ते आपल्यापेक्षा लागले तुमच्याविषयी लागलेलं मग यांची चुकी आहे. धनवार इंजेक्शन वगैरे काहीच केलं नाही, ते धनवार उद्भव लगेच लगेच लागले पत्र 1 महिना 2 महिने तसं होतं नाही का नाही.
काय दुसरं काय जर असलं आधी लागला असतं तर काय मग. हा आपल्याकडे किती 4-5 महिने 4-5 महिनेच होता आणि भैयांच्या मित्रांनी असं सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांनी आपल्या ह्याच्या अपेक्षा नाही की गुलाल मिळेल. गुलाल केलं पगळ खरं 4-5 महिन्यात कहर केला गेला. कहर कहर म्हणजे तो भैया टॉपला होतं टॉपची बैल त्यांच्याबरोबर वाघा ह्यांच्याबरोबर वागत होती. टॉपची आत्ताची पळतीत का ना ती त्या म्हणून जास्त म्हणत होती. पण काय करायचं वाईट शेवटी पण घेत होती बरं काही तर ती कशी घेत होती माहिती आहे का? आता न्यूज होती घ्यायच्या होता. आता आपली बाबा ही परिस्थिती तशी बघून तुला तू किती देणार आहेस दे. असं नाही की बाबा आकडा ठेवतो मग बैल असं असं होतं. पण आपण पण बैल घेतलेला कर्ज काढून त्यामुळे वाईट फेडायलाच पाहिजे होतंच की शेवटी. बैल असता तर राखता मी खरं सांगतो तो बैल जर असता तर बायाशी आपल्याला गावलंच नसतं. काय शेवटी नशीब भैयांचं म्हणायचं त्यात पप्पा गेलं सगळं काय म्हणते ते उलट लागलं नशिबाचं फेर. असू दे आता आपलं हाही चाललंय आता एका डिसिजनवर ठाम राहावा. आणि बाजी नव्हतं सॉरी ब्रह्मा आणि बाबऱ्या कोणाला हवा असेल ते पण कमी सांगा कारण म्हणजे आहेच तुम्हाला जसं आपण सांगितलंय तसं की त्यांना आता गिराईक आहे. दाखवायचं काय नाही. बाजी कसा ब्रह्मा कसा पोहती बाबऱ्या कसा पोहती ते काय सगळ्यांनी बघितलंय. फक्त आणि एक जाण करता आलेली आज ती काय म्हणते घरची गाडी तुम्ही कुठे पण पळवा पळत नाहीत गाडी तुम्ही ह्याला लागलं पाहिजे ती बाहेर जायचं पायरा करून तुम्ही आपलं पळवाय पाहिजे होत. म्हटलं आता काय तर नको म्हणलं आवडलं लोड्या लागला. ती पण म्हणायला लागली ती तुम्ही शानायसा का म्हणून बाबऱ्यान ब्रह्मा द्यायला लागलायसा काय आता. आणि भैयांच्या मागे हात धुवून ब्रह्माला गिरायक इथे म्हणजे ह्यांच्या जवळ आलेलंच नाही कोण पण भैयांच्या जवळ. जाऊ दे आई 2 सांभाळ्या आणि चांगला घेऊन पैसे घालून जाय तिथं असं अगं तुला नाही माहिती तू तिथलं वातावरण काय असतं माहिती होय होय मैदानात बेकार म्हणजे सबस्क्रायबर फॅमिली बेकायच्या असं वाटतं की आपण म्हणजे. आणि काल काय काय खाल्लं सा फॅमिलीने काय काय तुमचा पाहुणचार केला मैदानात. मग विचार कर कुठली आशे नाही असे नेते तर आणि आपल्या आधी त्याचा दादा गाडी सुटलं वाढायला लागला बाबऱ्या बाई आम्ही स्टेजच्या मागे का बेकार म्हणजे तुला माहित नाही तू घरात असते मैदानात गेला नाही सगळ्यांची नजर असते ना. आगे जाता येता आपण येताना त्या फुटणे टू व्हीलर मला फुटण्यात होता थांबा मला वाटलं काय तर रस्ता बिस्ताच्या काय बा लोकच वाढलं छकडा बांधलाय का तुम्ही बघा मग म्हणजे बघ मग आपण तेच म्हणून ते निर्णय घ्यायचा की एखादा त्यांचा जीव बाजीवर रायबावर पण आहे. बाजी आणि रायबा आता झाला इकडे तिकडे हा सीझन संपलाच थोडक्यात जमाय. आणि नाही म्हणजे हा मे महिना हो आता एक मे महिना गेला की झालं की आपला साळा पळायला लागला पावसाळ्यात भाजी पळायला घातला ती काय होणारच की हो. पण कसं आहे आणि प्रत्येक जण म्हणते 4-5 दिवसाला नियोजन करा ती काय खायचं काम आहे. भैया किती पैसे जाते तो भैया आहे ती की साक्षीला आणि दवाखाना आपला चालू आहे काय खर्च चालू आहे भैया डोळ्यानं बघते ती भैयासनीच आता वैताग आलाय बघून. भैया म्हणते ती दादा तुम्ही कसं एवढं स्वस्ताय सगळं. आणि आता भैया पण कसं आहे ते आपल्या घरातलंच एक म्हणजे हाय तीच भैयांचं पण मत जे आहे ते आम्ही ग्राह्य धरतोय. भैया जर एवढं कळकळीनं सांगत असलं दादा म्हणजे एवढं पण ही करू नका सगळं जीवासंग धरू नका पैसे कुठलं आणायचं असं भैया पण म्हणतात सारखं जाणं जास्त झालं बिझनेस आपल्याला चालू करायचं ते पण घरातले आमच्या साहेबांना सांगितले आधी 2 कमी कर आणि मग पाया काढायला चालू केलं. आईंचा फुल सपोर्ट आहे पण 2 कमी पाहिजे तिथे बिझनेस टाकणार पाहिजे कारण सध्याला लय गिराईक आहे आणि त्या वेळ मिळाला आपल्याला. होय आपण आधी स्टार्टिंगला छोटासा प्रोजेक्ट करायचा आहे पण करायचा सुरून भैया ती बरं पडेल नाही आपल्याला तिथल्या तिथं तिथंच की इथं काय नाही तू कुठं बसताय पांढरं होत सगळं. आणि या पोराला मिक्स करा होय होय अहो भैया तिथं कोण नाही लागत आपल्याला नंतर आपण फक्त धान्य टाकायचं मिक्स होत आहे पुन्हा फक्त पोती भरायची मशीन शिवायचं बाजूला ठेवायचं आलं म्हणजे ती सगळं आम्ही भैया अभ्यास करून बसलोय. लायसन काढलं पाहिजे आपल्याला पण विषय असं की एवढं मजल आपण जरा मोठी घेतली की बाबऱ्या घेतला लगेच ब्रह्मा घेतला लगेच आजार पण आलं लगेच शेडचं कामच झालंय असा खर्च आहे. मैदानांचा खर्च किती आता मध्ये आपण खरं सांगूया आपण बाबऱ्याला वायदी पण दिली 2 वेळा विरोधात असून द्यावी लागली सोडा कारण की का दिली भाजी आपला साळा पळला. आणि मला बाबऱ्या हवा असेल ब्रह्मा हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा संपर्क साधा. हो नंबर पाठवा तुम्हाला कॉल करतो. इन्स्टावर शक्यतो नंबर पाठवून ठेवा कारण युट्यूबला नंबर पाठवलाय त्याच्यावर काही येत नाही काय माहिती युट्यूबची पॉलिसी नंबरच येत नाही कमेंटमध्ये मग तुम्ही इन्स्टावर पाठवू शकता. आपला रायबा आपला आयडी आहे युट्यूबची आणि स्वीट पगली श्रीषा टाकलं तरी येणार. हा आपला रायबाच आणि ही पगली गेली चालतंय चला
आता भैया जेवायला निघालेत. आणि कमेंटचं कसं पळाला तर पळाला तर काय ती गुलाल तिकडं चांग बल नाही पळाला तर कशाला घेतलाय विकून टाका असं तसं. तर ती भैया कसं वाटतं ऐकायला. पण नाही ही एक आपला बाजी चांगला पळत होता. बाजी पळतोय बाजी टॉप पुन्हा पळना विकून टाका. ब्रह्मा पळाला ब्रह्मा टॉप ब्रह्मा हा तोवरच किंमत आहे. तसं बैलांचं पण झालंय बाबा. चालतंय भैया जावा जेवा आता. भैयासनी जेवा म्हणलं तर त्यांच्या मिसेस जेवत नाही त्यामुळे भैया म्हणलं नाही जेवत. भैया निघालेत कुणीकडे 4 वाजता. हा बाजीसाठी काही पण डॉक्टर आले. डॉक्टरने इंजेक्शन आपल्याला सांगितलं की काय काशीवर मिळालं नाही. डॉक्टर म्हणजे इंजेक्शन कुठं मग नाव मिळालं नाही. मला कुठं बघितलं काशीवर मिळतच नाही. तुम्हाला करायला मग आता काय करणार आहे 7 जाऊन एक तेव्हा तुला आता जाऊन जायचं सगळं काय. चालतंय ठीक आहे चला. आता जाय चालतंय आज व्हिडिओ जरा लवकर सोडूया. हा चला.